नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ते म्हणजे पंतप्रधानांनी नुकतंच केलेले एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन. या आवाहनामागचं खरं अर्थकारण काय आहे आणि जमिनीवर त्याचे नेमके काय पडसाद उमटत आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयालाच सुरुवात करूया. तुम्हाला मार्च 2020 मधली ती लॉकडाऊनची वेळ आठवते? होय, तीच वेळ जेव्हा भीतीने लोक जीवनावश्यक वस्तूंसाठी दुकानाबाहेर लांब रांगा लावत होते. आता जरा थेट मे 2026 कडे बघूया. अचानक पेट्रोल पंपांवर लोकांची प्रचंड गर्दी आणि एक वेगळीच घबराट पाहायला मिळाली. आता तुम्ही म्हणाल, ह्या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काय संबंध? वरवर पाहता हे दोन प्रसंग एकदम वेगळे वाटतात, पण मानवी प्रतिक्रियेच्या दृष्टीने ते कसे जोडलेले आहेत हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगतो. आपण पाहणार आहोत पंतप्रधानांचं नवीन आवाहन, त्यानंतर पेट्रोल आणि वर्क फ्रॉम होमचा मुद्दा, नागरिकांच्या त्यावर आलेल्या संमिश्र प्रतिक्रिया, सोने खरेदी आणि परकीय चलनाचा संबंध, सराफा बाजार आणि व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम आणि सर्वात शेवटी यापुढे नेमकं काय होऊ शकतं. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया, जे आहे पंतप्रधानांचं नवीन आवाहन. ही घटनाक्रम आणि कालमर्यादा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, 23 मार्च 2026 रोजी पंतप्रधानांनी कोरोनासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्याचा एक इशारा दिला होता. यामुळे साहजिकच लोकांच्या मनात आधीच थोडी धाकधूक निर्माण झाली होती. आणि त्यानंतर काय झालं? 10 मे रोजी तेलंगणा दौऱ्यात त्यांनी हे नवं आवाहन केलं. याचा थेट आणि तात्काळ परिणाम दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 11 मे रोजी दिसला. नाशिकसारख्या शहरांमध्ये अचानक सीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आणि वाहनांच्या अक्षरशः किलोमीटरभर लांब रांगा पाहायला मिळाल्या. आता प्रश्न असा पडतो की या आवाहनात नेमक्या मागण्या काय होत्या? तर पंतप्रधानांनी देशाच्या हितासाठी काही विशिष्ट गोष्टींची विनंती केली, जसं की वर्क फ्रॉम होम संस्कृती पुन्हा सुरू करणं, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमीत कमी करणं, पुढचं एक पूर्ण वर्ष सोने खरेदी पूर्णपणे थांबवणं, जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं आणि परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत पर्यटनाला पसंती देणं. थोडक्यात सांगायचं तर देशासमोरील सध्याची आव्हानं पेलण्यासाठी या गोष्टींचा प्रामुख्याने आग्रह धरण्यात आला आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, पेट्रोल आणि वर्क फ्रॉम होम. ह्या आवाहनाचा जमिनीवरचा सर्वात पहिला आणि मोठा परिणाम काय झाला माहितीये? पॅनिक बाईंग, म्हणजेच घबराटीतून होणारी खरेदी. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्रातल्या या प्रमुख शहरांमध्ये लोकांनी अचानक पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली. भविष्यात इंधन मिळेल की नाही किंवा मोठी टंचाई निर्माण होईल या भीतीने या रांगा लागल्या होत्या. लोकांच्या मनातली ती भीती आणि घबराट त्या रांगांमधून अगदी स्पष्ट दिसत होती. पण या सगळ्यावर सामान्य माणसाचं काय म्हणणं आहे हे पाहूया आपल्या तिसऱ्या भागात, नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया. इथे समाजातील दोन वर्गांमधली तफावत अतिशय स्पष्टपणे समोर येते. जे लोक आयटीमध्ये किंवा कार्यालयात बसून काम करतात ते अगदी सहजपणे वर्क फ्रॉम होम करू शकतात. पण दुसरी बाजू बघा, ज्यांचं पोट रोजच्या प्रवासावर अवलंबून आहे, जसं की आपले रिक्षाचालक, ट्रान्सपोर्टमध्ये काम करणारे लोक किंवा छोटे व्यावसायिक, त्यांच्यासाठी वाहनांशिवाय जगणं अक्षरशः अशक्य आहे. गाडी घेऊन बाहेर पडलेच नाही तर घरात पैसे कुठून आणणार? हा त्यांचा अत्यंत रास्त आणि तितकाच गंभीर प्रश्न आहे. याच संमिश्र प्रतिक्रियांमध्ये एक अतिशय परखड मत समोर आलंय. अनेक नागरिकांनी अशी भावना व्यक्त केलीये की सामान्य माणसांनी इंधनाचा वापर कमी करण्यापूर्वी मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांनी स्वतःच्या ताफ्यातल्या गाड्या अधिक कमी कराव्यात. बघा, देशहितासाठी सामान्य माणूस त्याग करायला तयार असतोच, पण त्याची सुरुवात नेतृत्वाने स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून करावी, अशी ही प्रातिनिधिक आणि अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया आहे. आता या सगळ्यात सोन्याचा काय संबंध हे समजून घेऊया आपल्या चौथ्या भागात, सोने खरेदी आणि परकीय चलन. ही संपूर्ण साखळी कशी काम करते हे आपण अगदी सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. भारत मोठ्या प्रमाणावर सोने आणि इंधन आयात करतो, बरोबर? आता या आयातीचे पैसे आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये द्यावे लागतात. यामुळे होतं काय, तर देशातील परकीय चलनाचा साठा, ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह म्हणतो, तो वेगाने कमी होतो. आणि जेव्हा हा परकीय चलनसाठा घटतो तेव्हा साहजिकच भारतीय रुपयाचं जागतिक बाजारातलं मूल्य कमकुवत होतं. सोने खरेदी आणि रुपयाची घसरण यामधला हा अत्यंत थेट आणि गुंतागुंतीचा आर्थिक संबंध आहे. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे व्यापार तूट किंवा ट्रेड डेफिसिट समजून घेणं.
सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा आपल्या परकीय चलनाचा मोठा खजिना रिकामा होऊ लागतो. आता आयातीवर डॉलर खर्च करण्याऐवजी जर तो साठा आपण वाढवला तर रुपयाची होणारी घसरण नक्कीच थांबेल. हेच ते आयात कमी करण्यामागचं मुख्य सरकारी धोरण आणि अर्थकारण आहे. पण या निर्णयाचा सोन्याच्या बाजारावर काय परिणाम होईल? वळूया 5व्या भागाकडे. सराफा बाजार आणि व्यापारी. हा आकडा खरंच थक्क करणारा आहे. तब्बल 1 कोटी. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी एक अतिशय स्पष्ट इशारा दिला आहे. ते म्हणतात की जर लोकांनी खरोखरच पुढचं 1 वर्ष सोने खरेदी 100% थांबवली तर या क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल 1 कोटी मजुरांच्या आणि कारागिरांच्या रोजगारावर थेट कुऱ्हाड कोसळेल. परकीय चलन नक्कीच वाचेल, पण या सामान्य कामगारांच्या पोटापाण्याचं काय? हा एक अत्यंत मोठा आणि ज्वलंत प्रश्न आहे. म्हणूनच सोने खरेदी पूर्णपणे थांबवणं हे 99% अशक्य असल्याचं व्यापाऱ्यांचं ठाम मत आहे. कारण भारतात सोन्याला केवळ एक लक्झरी किंवा विलासी वस्तू मानलं जात नाही, त्याचं आपल्याकडे खूप खोलवर सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. लग्न समारंभ आणि इतर पारंपरिक कार्यक्रमांसाठी सोने खरेदी तर अनिवार्यच असते. शिवाय सामान्य माणूस थोडे पैसे साठले की गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडेच पाहतो आणि छोट्या छोट्या प्रमाणात का होईना खरेदी करतच राहतो. आणि आता आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया. ह्या सगळ्यातून पुढे काय होऊ शकतं? एक मोठी शक्यता अशी वर्तवली जातीये की ग्राहक या नियमातून मार्ग काढण्यासाठी 1 ग्रॅम सोन्याचे दागिने किंवा गुंतवणुकीच्या इतर पर्यायांकडे मोठ्या प्रमाणावर वळू शकतात. म्हणजे बघा, सोने खरेदी पूर्णपणे बंद करण्याऐवजी लोक कमी वजनाचे हलके दागिने घेतील. पण यामुळे काय होईल? या पर्यायी वस्तूंची आणि 1 ग्रॅम दागिन्यांची मागणी बाजारात अचानक आणि प्रचंड प्रमाणात वाढेल. आणि बरोबर इथेच एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. 1 ग्राम सोन्यासारख्या पर्यायांकडे ग्राहकांचा अचानक वाढलेला हा कल थेट एका नवीन आणि प्रचंड महागाईला निमंत्रण देईल का? अर्थव्यवस्थेच्या एका मोठ्या मॅक्रो समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करताना आपण नकळत एका नवीन मायक्रो संकटाला तर जन्म देत नाही आहोत ना? याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत.